मग काय झालं पुढे? मग 7वीत त्यांनी प्रपोज केलं. कितवीत? 7वीत असताना. 7वीत असताना कोणी प्रपोज केलं? त्याने मला. हो. काय चकित होऊ नका. का? प्रपोज 7वीत केलं, उत्तर कधी दिलं ते विचारा. नाही पण 7वीत तुम्ही त्याला प्रपोज केलं? हां. कुठे प्रपोज केलं आठवतंय? हां. कुठे हो? घरीच यांच्या. यांच्या घरीच? 20 जणांना काही डोळा लागला होता का? सगळे घरी थोडी असायचे. हा, कामानिमित्त बाहेर जायचे. मग ह्याने तुम्हाला घरी येऊन प्रपोज केलं 7वीत असताना. काय विचारलं तुम्हाला तेव्हा त्यांनी 7वीत? आय लव्ह यू. काय काय काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणाले तुम्हाला 7वीत असताना? मग तुम्ही त्याच्यावरती काय प्रतिक्रिया होती? नाही. हा? नाही. का नाही? 7वीत एवढं कळत नव्हतं आणि घरी कोणी केलंच नव्हतं. अलाउडच नाहीये लव्ह मॅरेज. असं अलाउड नव्हतं? नाही. तुम्हाला कसं काय कळलं 7वीत बोलायचं हे? आवडायची पहिल्यापासून. या तुम्हाला आवडत होत्या. बघा किती प्रामाणिकपणे सांगितलं. यांना तुम्ही आवडत आहे तुम्हाला कितवीत लक्षात आलं होतं? त्याने सांगितल्यानंतरच. त्यांनी 7वीत सांगितल्यावर? हो. मग तुम्ही यांनी आय लव्ह यू असं म्हटल्यावर काय प्रतिक्रिया? तुम्ही घरी सांगितलं कोणाला? नाही. नाही सांगायच्या नसतात असल्या गोष्टी, हो ना? मग काय केलं? हे बरं लक्षात होतं 7वीत आय लव्ह यू म्हटलं हे कोणाला सांगायचं नाही. कारण भावाचा मित्र होता ना, म्हणून त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नको यायला. बरोबर बरोबर. पण मग पुढे काय झालं? मी तर नाहीच म्हटलेलं. हां, नाही म्हटलं. नाही. 7वीमध्ये नाही म्हटलं? नाही. 8वीतही नाही. 8वीत परत तुम्ही प्रपोज केलं का? उत्तर पाहिजे होते ना. तुम्हाला उत्तर पाहिजे होतं. मग 8वीत किती वेळा प्रपोज केलं तुम्ही? एकदाच. तेव्हा ह्या काय म्हणाल्या? नाही. नाही. यांचे उत्तर 12वी पर्यंत नेगेटिव्ह आले. 12वी पर्यंत? म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी 6 वर्ष तुम्हाला ते प्रपोज करत होते. पण 9वीत तुम्ही यांचा पाठलाग वगैरे केला नाही कधी? 9वीत केला म्हणजे होता. कारण की 9वीत आणि 10वीत मी ताईकडे केलं. 9वी आणि 10वी माझी कल्याणला. तुम्हाला कल्याणला नेलं? मग का कल्याणला पाठवलं? म्हणजे ताईकडे. का हो? अभ्यासासाठी. तुमचा चांगला भाव? हो, चांगला भाव. मग? आणि मग एक दिवस सॅटर्डे संडे मी माटुंगाला सगळ्यांना भेटायला आलेले. मग तिथून मी एकटी जात होते परत कल्याणला. मग? तर हा माझ्या पाठीपाठी ट्रेनमध्ये. काय हो? लेडीज डब्यात चढला? नाही, जेंट्स. अच्छा, तुम्ही जेंट्स मध्ये होता. लेडीजच्या मागे असतो ना लगेच. तुम्ही लेडीज मध्ये आणि हे जेंट्स मध्ये. हा, मग? आणि ठाणा स्टेशन कदाचित मुलुंड किंवा ठाणा. मला उत्तर खाली बोलतोय. इकडनं तुम्ही सांगत होता? माटुंग्यावरून तिला लोकेट करायला मला मुलुंड लागला. तोपर्यंत तुम्ही शोधत होता कुठल्या जागेवर. हा, मी लगेज मध्ये होतो त्याच्या मागेच. बरोबर लेडीजच्या मागे लगेज लागतो. अच्छा. त्या लगेजला धरून चाललेलो. मग तुम्ही कुठे उतरले? नाही उतरले. तुम्ही मुलुंडला पण नाही उतरले? ठाण्यालाही नाही उतरले. ठाण्याला पण नाही उतरल्या? मग तुम्ही काय केलं ठाण्याला? कल्याणपर्यंत गेलो. तुम्ही कल्याणपर्यंत गेला पण तरी या उतरल्या नाही? उतरले कल्याणला उतरले पण बोलले नाही नीट. मग मी रिटर्न कल्याणला. मग हे समोर आले तुमच्या? बोललो आम्ही नीट बोललो पण त्या विषयावर नाही. अच्छा. मग काय साधारणतः हवामान बाजार कशाला आला मागे? नको येऊ, कोणी बघितलं? सांगितलं नको पाठी येऊ, माझं उत्तर नाहीच आहे. अच्छा, असं तुम्ही सांगितलं? अरे रे. आणि इतका पुरावा करून पाठलाग करून कल्याणला गेल्यावर नकार मिळाल्यावर? मेन प्रॉब्लेम काय झाली का ती पहिले तरी नाही बोलली तरी चालायची, दररोज समोर असायची. आता ती डायरेक्ट शिफ्टच झाली कल्याणला आणि काय माहीत नव्हतं परत येणार नाही येणार, म्हणून जास्त उत्सुकता. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना.
अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.